पिंपळनेर परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत भर दिवसा शेत फोडून हजारो रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चिखशे शिवारातील गांगेश्वर मंदिरालगत असलेल्या शेतात ही धाडसी चोरी झाली असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अज्ञात चोरट्यांनी आधी शेताच्या मागील बाजूची संरक्षण जाळी तोडली, त्यानंतर थेट शेतात प्रवेश करत कटर मशीन, इलेक्ट्रिक ड्रिलसह विविध मौल्यवान साहित्य चोरून नेले। विशेष म्हणजे शेतात तब्बल 6 ते 7 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते। मात्र चोरट्यांनी अत्यंत शिताफीने प्रथम वीज पुरवठा खंडित केला आणि त्यानंतर सीसीटीव्ही व DVRचे नुकसान करत चोरी केली। या घटनेमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। परिसरात यापूर्वीही मोटारींच्या तांब्याच्या तारा चोरीला जाणे, धान्य चोरीच्या घटना घडणे अशा प्रकारांनी शेतकरी आधीच त्रस्त झाले आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून संशयित व्यक्ती परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती। मात्र योग्य वेळी कारवाई न झाल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचा आरोप नागरिक करत आहेत। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस स्टेशनचे PSI भूषण शेवाळे आणि सहकारी माळचे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। चोरट्यांचा लवकरच बंदोबस्त करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे। मात्र वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी संतप्त झाले असून रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, चोरट्यांना तात्काळ अटक करावी आणि ग्रामीण भागात सुरक्षिततेची हमी द्यावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे। पिंपळनेर परिसरात वाढत चाललेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासन आता किती तत्परतेने कारवाई करते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, पिंपळनेर। सर नमस्कार, मी अनिल चौधरी। माझं शेत गांगेश्वर मंदिराजवळ आहे। मी पिंपळचा रहिवासी आहे। तर काल काहीतरी 8:15 वाजता मी शेतात आलो। शेतात आल्यानंतर लाईट आली 8:20ला। 8:20ला लाईट आल्यानंतर लगेच मोटर चालू केली। मोटर चालू करून मी साखरपुड्याला नाशिकला निघून गेलो। मी परत मग नाशिकला निघून गेलो तरी तिथं 1 वाजता मी मोबाईल मध्ये बघितलं, मला काही कॅमेरांचा अपडेट काही दिसत नव्हता, फुटेज वगैरे काही दिसत नव्हते। आणि संध्याकाळपर्यंत मला असं वाटलं की लाईट गेलेली असेल किंवा रिचार्ज संपला असेल असं मला वाटलं। मग आता सकाळी जेव्हा मी आलो इथं शेतात तर मला माझ्या स्टोर रूमची खिडकी तोडून, जाळी तोडून तिथून चोरी करण्यात आलेली आहे। एक ब्रेकर मशीन गेलेलं आहे होल पाडायचं आणि एक कटर मशीन गेलेलं आहे आणि अल्युमिनियमच्या तारांचा बंडल होता, मोठा बंडल। तो बंडलच्या बंडल खोलीमधून, बाजूच्या खोलीमधून तो बंडलच्या बंडल चोरी गेलेला आहे, दरवाजा तोडून। तुम्हाला म्हणजे परिसरामध्ये पहिले चोरी झाली? नाही, मागच्या 8 दिवसाला 3 मोटरींचे वायर, तांब्याच्या वायर शेजारच्या शेतकऱ्यांच्या नदीवरती मोटारी होत्या, ते मोटारी खोलून त्याच्यामधून सर्व कॉपर वायर चोरी करून आणि ते चोरटे पसार झालेले आहे। म्हणजे 8 दिवसापूर्वी ती घटना घडलेली आहे। ही घटना लगेच 8 दिवसानंतर घडली। माझी अशी मागणी की जे चोर आहेत त्यांना ताबडतोब त्वरित सापडावं पोलिसांनी आणि त्यांना जेरबंद करून, जेणेकरून अशा चोऱ्या, बुरट्या चोऱ्या होणार नाहीत। तरी माझा मुद्देमाल जवळजवळ 25-30 हजाराचा होता, तो चोरून नेलेला आहे। नुकसान काय झालं? नुकसान माझं हॅमर मशीन, आपलं कटर मशीन, याचं आपलं अल्युमिनियमच्या वायरचा बंडल होता केबल लावायचा, ते कोयता कॅमेराची नुकसान केलेले आहे। मी जवळजवळ 6 कॅमेरे लावलेले शेतामध्ये। ते 6 पैकी जवळजवळ 1 कॅमेरा तोडून फोडून फेकून दिला खाली आणि वायरी वगैरे सर्व काढून सर्व त्यांनी चोरी करून पसार झाले। ते कॅमेरामध्ये सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ते दिसत नाही, तिथं सप्लाय बंद केलेला होता त्यांनी। माहितीवाल्याचं काम? हा, हे माहितीवाल्याचं काम असेल आणि आहेत 2-3 संशय आहेत माझ्या नजरेमध्ये आहेत, ते चोऱ्या करतात कायम।